जवळ, ट्रॅफिक तर नाही लागलं कुठं. आता पोहोचेल आम्ही एक 10-15 मिनिटात. आनय काय करतोय? आनय बोर झालाय आणि हा आरंज झोपलाय पुढे आणि आर्विक पण झोपलाय. आज आरंज शिकताच पुढे, त्याचे 2 नमुने नाही येत. गॅंग नाहीये. स्कूलला गेलेले, त्यांना माहिती सुद्धा नाही आपण कुठे आले आणि कोणाला माहिती नाही कुठे आले. घरी गेलो त्यांना खूप छान असं मंदिर आहे, तर तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत. आम्ही आता आहे बोगद्यामध्ये. अनय कुठं आलोय? आणि आपण आहे पण भारी वाटतं. छान आहे. आलो आम्ही बाहेर. जवळच आहे आता मंदिर. मंदिर आता 1-2-3 मिनिटावर राहिलेलं आहे. फायनली आम्ही पोहोचलो आहोत मंदिरात. चला तर मग आतमध्ये जाऊन बघूयात कोणतं मंदिर आहे आणि कसं आहे ते. गर्दीला तर सुरुवात झाली आहे इथनच. असंही तुम्हाला थंबनेलवरनं समजतंच की आम्ही कोणत्या मंदिरात आलो आहोत. किती शॉप लागले, हो भरपूर दुकानं लागलेली. साड्यांचा स्टॉक. हे तुला काय वाली मेहंदी? आधी मंदिरात दर्शन घेऊ आपण. बरेच स्टॉल लागलेले आहेत. गर्दी दिसते भरपूर. देवीसाठी इथे खूप म्हणजे खूप मोठी लाईन लागलेली आहे. ते बाबा म्हणले तुम्हाला लहान मुलं असतं आम्ही तुम्हाला सोडतो आतमध्ये. आम्हाला मुलांमुळे आम्हाला आतमध्ये सोडतायत. सोनाली गेली आता आतमध्ये, आम्ही दोघे राहिलो आहोत. कोण आहे मोनिका? कोण भेटलाय? आम्ही हैदराबादला ट्रिपला सोबत होतो ना, मी त्यांना आतून बस झालं थांबली इथे. इथंच आहे ना? हो आम्हीच हे केलं ना. कशी गुफा आहे ना? हा हे गुफामधून आहे. ही अशीच गुफा तिकडून आहे. कटरामध्ये पण अशीच गुफा आहे. एवढंच किती खूप मोठी आहे. ही पण मोठी असणार आहे इथून सुद्धा. पण ह्याने आपल्याला लहान मुलांमध्ये सोडला मला तर आपल्याला. फील असं झालं की मी नाही का एकदम कटरामध्ये आली आहे. वैष्णवदेवी सारखं फील झालं मला आता. तू गेली होती त्यामुळे तुला माहिती आहे ना. सेम असंच आहे. फक्त एवढं ती वैष्णवी देवी सारखंच आहे. सेम बनवलेलं आहे. सेम. छोटी जागा आहे, असं आतमध्ये यावं लागतं. छोटी तुम्ही बघू शकता. 3रीच माळ आहे आणि खूप गर्दी आहे या मंदिरामध्ये. माता वैष्णवी देवी मंदिर अगदी सेम टू सेम बनवलंय त्यांनी. ह्या आजोबांमुळे आमचं पॉसिबल झालं दर्शन. तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे, पण लहान मुलांना बघून त्या आजोबांनी आम्हाला सोडलं. थँक्यू सो मच. देवीच्या अगदी समोरच हे गणपती मंदिर आहे. चला तर मग आतमध्ये जाऊन आपण बघूयात. ए चला पटकन चला. बनी काहीतरी सांगतोय. असं म्हणतात की उंदीर मामाच्या कानामध्ये काही सांगितलं की उंदीर मामा ती आपली जी आपण काही जे बोललोय ते गणपती बाप्पापर्यंत नेऊन पोहोचवतो. तर माझ्या बनीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हेच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. आनय कसा जय बाप्पा करतोय, किती हुशार आहे माझं बबडी. हे आहे आतले गणपती मंदिर.
मस्त मूर्ती आहे गणपती ना. बाप्पा मोरया. मंगल मूर्ती किती छान मूर्ती आहे ना. मोरया. हो छान. महालक्ष्मीची मूर्ती इथे खूप छान प्रकारे असं अष्टविनायकचं त्यांनी दाखवलेलं आहे. हे पहा, महागणपती रांजणगाव, श्री विघ्नेश्वर ओझर, त्यानंतर श्री गिरिजात्मक लेण्यांद्री, चिंतामणी थेऊर. थेऊर आम्हाला खूप जवळ आहे, आमच्यापासनं वाघोलीपासनं थेऊर जवळ आहे. श्रीवर्ध विनायक महड, श्री बल्लाळेश्वर पाली, श्री सिद्धिविनायक सिद्धटेक, श्री मयुरेश्वर मोरगाव. खूप छान प्रकारे एकाच ठिकाणी असे अष्टविनायकाचं दर्शन घडतं आपल्याला. खूप मस्त केलं यांनी. देवीची तिसरी माळ, रंग आहे निळा. तर पाहू शकता तुम्ही किती प्रकारे देवीच्या रूपात ह्या महिला बसलेल्या आहेत. बोल ना. ब्लॉग बघता ना आमचे, कसं वाटतं? छान वाटतं. किती वर्षांनी भेटलो आपण, हैदराबादला गेलेलो, किती 4-5 वर्ष झाले असतील. देवीच्या मनातच होतं की आपण इथं भेटावं म्हणून देवीने आपली वैष्णव देवीने तुमची भेट घालून दिली. तुम्ही माझ्याकडे, आम्ही तुमच्याकडे. आपली भेट बरंच घडून आणली. किती भारी. तेच ना, खूप आठवण येते, रोज आठवण येते मावशींची. काढूयात ना आपण नेक्स्ट ट्रिप, लवकरच काढूयात. आता बाळ छोटे आहे त्यामुळे थोडंसं मोठं झाल्यावरती आपण नेक्स्ट ट्रिप लवकर काढू. गणपती मंदिराच्या बॅक साईडलाच दत्त मंदिर आहे आणि खूप मोठं असं उंबराचं झाड आहे आणि तिथंच दत्त मंदिर आहे. श्री गुरुदेव दत्त. हे बघू शकता तुम्ही, उंबराचं झाड किती मोठं आहे आणि त्यामध्येच त्यांनी मंदिर बनवलंय. हे पाहिजे कसं चाललंय फोटोशूट. आणि हा पण बसला होता पण आला उडी मारून खाली. माऊ फोटो काढते इथे. माऊ म्हणजे ही सोनाली माऊ. सोनाली माऊ. काय झालं? काय झालं? आणि मोनिका माऊ काढतीये सेल्फी. आणि मोनिका माऊचं बाळ बघा कुठपर्यंत पोहोचलंय. बघतोय तो कोणी येते का माझ्या पाठीमागे. आपण जाऊ बाहेर. आराश तू का असं केलंय ती पॅन्ट? हा तुला ते बटन तुला हे होते ना. किती छान गणपती रेखीव केलेलं आहे काम. काम केलंय ना रेखीव. हा इकडे पण आहे बघ, छान केलं दोन्ही त्यांनी. साईडला. हे मला असं वाटतं त्यांचा मेन दरवाजा इकडून पण. हा इकडून पण आहे तिकडून पण आहे. ते बघ कसं जाऊन थांबलेत. ओ त्याला फोटो काढायचं वाटतं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. इकडे बघ ना राजश्री. सगळीकडे असे खूप छान झाडे लावलेली. हा विनंती, देवळातील झाडावरील पाने तोडू नये. हो मग मुलं तोडतात. लहान मुलं तोडून टाकतात ना. ह्याचा परिसर खूप मोठा आहे गणपती मंदिराच्या बाहेरचा. हे बघा इकडे फोटोशूट करत चाललंय. त्या आजी म्हणल्या माझे 1-2 फोटो काढ. मोनिकाच फोटो काढते त्यांचे. आवडले का आजींना फोटो? आमच्या ग्रुप सगळ्या तिकडे सिनियर सिटीजन मंडळाने काय पाहिजे तुला? जोर से बोलो जय माता दी. जोर से बोलो जय माता दी. चिंचवड येथील मंदिर आहे. हे जम्मू काश्मीरमधील मूळ कटरा या गावातील जसं मंदिर आहे तसं इथे रेखीत केलेलं आहे. असं गुहेमधून जाताना पाण्यातून आपले पाय धुवून जायचे व मंदिरामध्ये जायचे, प्रवेश करायचा आणि सेम टू सेम वैष्णव देवीची मूर्ती इथे बनवलेली आहे.
मला मंदिर कसं वाटलं तो हा आमचा पूर्ण ब्लॉग बघून नक्की पहा. मंदिर खूप सुंदर आहे पाहण्यासारखं. जर कोणी वैष्णवदेवीला गेलं नसत तर तुम्ही हे मंदिर इथे येऊन नक्की पहा. तुम्हाला वैष्णवदेवी सारखी फिलिंग होईल. त्यामध्ये आतमध्ये थोडी क्लिप घेत आली नाही, जी गुफाची होती हो ती. हो हो. जेव्हा आम्हाला एंटर करायचं होतं ती आम्ही घेतलेली नाही, कारण आम्हाला डायरेक्ट मागून दर्शन मिळालं. तरी पण आम्ही थोडीशी ॲड केलेली ती कशी. तर तुम्ही हे मंदिर नक्की पहा आणि तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. तेव्हापासून खूप गर्दी, खूप गर्दी तिथे खूपच आहे, कारण नवरात्राचे. आणि आज कोणता रंग आहे? आजचा रंग आहे निळा. आजचा रंग आहे निळा. तसं आहे ना, भरपूर जणांनी घातलेला आहे. हो, महत्व सांग ना निळ्या रंगाचं. नवरात्रामध्ये निळ्या रंगाचं महत्व आहे शांती, स्थिरता आणि बुद्धीचे प्रतीक मानले जाते. हा रंग देवी चंद्रघंटेच्या उपासनेसाठी वापरला जातो. त्याच्यामुळे निळ्या रंगाच्या सर्वांनी साड्या घातलेल्या आहेत. हो, आमच्या मुलांनी पण शर्ट घातले, सगळ्यांनी शर्ट घातलेत. मोनिकाने घातले, सोनालीने पण घातली आणि मी पण. आम्ही सगळ्यांनी ब्ल्यू घातले. आणि इथे पण जेवढ्या बऱ्याच आल्यात ना वुमेन्स त्यांनी सुद्धा घातलेल्या आहेत. हो, घातलेला आहे, कारण देवीने पण आज निळ्या रंगाची साडी घातलेली आहे. उपवासामुळे इथे खूप असे गाडे लागलेले आहेत. उपवास, साबुदाणा वडे, भाकरी, चटणी असं बाहेर लागलेले आहे. चला मग आपण पण थोडं टेस्ट करून बघूयात कशी आहे. टेस्ट झाले वडे उपासामुळे ठेवले असं. हा, उपवासामुळे नाही तर भरपूर आहे. हो, बघ ना, इकडे समोर पण आहे, इकडे पण आहे आणि तिकडे पण आहे. तर इकडे तेच आहे. बसायला आपल्याला जागा कुठे आहे तिथे आपण जाऊया. चला. आणि गरम आहेत ना ग मोनिका वडे? तू पाहिले, चेक केले ना वडे? गरम आहेत ना. मंदिराजवळच एक श्री मुद्रा गणेश मंदिर आहे, खूप सुंदर आहे. जाता जाता आम्हाला हे सत्यनारायण मंदिर सुद्धा लागलं, पण ते ना 6 वाजता उघडतं, त्याच्यामुळे त्याचे दोन्ही दरवाजे बंद होते. मग पण मंदिर खूप छान होतं ते. आम्ही दोन्ही साईडनी पाहिलं. त्याचं रेखीव काम खूप आवडलं आम्हाला. आणि तुम्ही पण पहा कधी आला तर वैष्णवदेवीला. पुढे थोडंसं 1 मिनिटावरच आहे ते. पाहू शकता तुम्ही हे मंदिर. त्याची बॅक बाजू आहे बघा, ही बॅक बाजू आहे आणि असं रेखीव काम आहे त्याला. हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.